प्रत्येकाने ऐकावी अशी एका स्त्रीची संघर्षमय कहाणी। नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रतिभा आणि प्रतिभाच ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी तुम्हाला एका मराठी पुस्तकाची कथा टप्प्याटप्प्याने सांगत आहे। त्याचा हा भाग 1, सुधा मूर्ती लिखित महाश्वेता। कहाणी ऐकण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, ऐकूयात कहाणी। पहाटेचं थंडगार वारं खिडकीतून शिरून चेहऱ्यावर आलं तेव्हा थकलेल्या घामेजलेल्या आनंदचा जीव थंडावला। रात्रभरच्या कामानं तो दमून गेला होता। बाळंतिणीची नवजात अर्भकाला पाहण्याची तीव्र इच्छा आणि नवजात बालक रडायला तयार नव्हतं। मुळात हृदय कमकुवत असलेल्या गर्भारशीनं संपूर्ण रात्रभर क्षणोक्षणी मृत्यूशी 2 हात करत जन्म दिलेलं बाळ ते। तिच्या बरोबरीनं आनंद आणि त्याचे प्राध्यापकही रात्रभर मृत्यूशी झगडा देत लढले होते। प्रोफेसर देसाई यांच्या कर्तृत्व शक्तीपुढे ते मोठं आव्हान होतं। आनंदही एका नव्या अनुभवातून जात होता। सारी रात्र ते तिघही जागेच होते। ऑपरेशन यशस्वी झालं, बाळ भूतलावर उतरलं, पण न रडून त्या बाळानं सगळ्यांपुढे यक्ष प्रश्नच टाकला होता। त्याच्या नाजूक कोवळ्या ओठांवर आपले जाडे भरडे ओठ ठेवून आनंद कृत्रिम श्वासोश्वास सुरू करण्यासाठी धडपडत होता। अखेर एकदाचं बाळानं अगदी नाजूकपणे कुई केलं। डॉक्टर देसाई यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलं। त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। आनंद, आणखी रडू दे असं सांगून ते हात धुवायला निघून गेले। एवढा वेळ उभे असलेले बालरोग तज्ञही आवरून निघाले। जाता जाता ते म्हणाले, मुलगी ना, मग नक्की जगेल, शिवाय पुढं रडेलही भरपूर। तिथं फक्त बाळंतीण, आनंद आणि नर्स प्रभावती राहिले। एव्हाना बाळ मोठ्यानं रडू लागलं होतं। प्रभावतीच्या चेहऱ्यावरही हसू होतं। लेबर रूम मध्येच केस पांढरे झालेल्या प्रभावतीच्या मनात आलं, जन्मतः मुलापेक्षा मुलगी काटक असते, पण पुढच्या आयुष्यात मात्र तिला सतत पुरुषापुढे नमतं घ्यावं लागतं ना। मनातले विचार बाजूला सारून ती लगोलग पुढच्या कामाला लागली। आनंदही लगोलग बाळाच्या जन्माचा सगळा तपशील भरायला सुरुवात केली। वेळ, तारीख, आई वडिलांचं नाव, जात वगैरे। बाळाच्या आयुष्यात आई आणि वडिलांचं सारखं स्थान असतं। बाळाची आई हीच याविषयी कुठलाही संशय नसतो, पण बाळाचे वडील कोण याविषयी मात्र तिथं कुठलीही खून नसते। आई नाव सांगेल तेच बाळाचे वडील। किती विचित्र नाही? मृत्यूच्या मुखापर्यंत जाऊन माघारी आणणाऱ्या या प्रत्यक्ष जनन प्रक्रियेत पुरुष फक्त प्रेक्षकच असतो। त्यानं बाळाकडे पाहिलं, त्याच्या मनात उमटणाऱ्या क्रिया प्रतिक्रियांपासून मुक्त असलेलं बाळ मात्र रडून रडून लालबुंद होत होतं। आनंदनं हातातल्या घड्याळात पाहिलं, 7 वाजले होते। ड्युटी संपली होती। लवकर घरी जाऊन मस्तपैकी झोपून जाण्याची इच्छा तीव्र होत होती। हात धुवून ड्युटी रूम मधून आपला ॲप्रन घेऊन बाहेर निघताना समोरच नर्स प्रभावती भेटली। डॉक्टर सरांचं घड्याळ इथंच राहिले, तुम्ही जाता जाता त्यांना देऊन जा। आनंदच्या लक्षात आलं, रात्रभराचा ताण आणि दमणूक यामुळे देसाई सर ते घड्याळ विसरून गेले असावेत, नाहीतर ते अतिप्रिय घड्याळ ते कधीच विसरून जाणं शक्य नाही। प्रभावतीने दिलेलं घड्याळ खिशात ठेवून तो हॉस्पिटल बाहेर आला आणि तिथं उभ्या असलेल्या चकचकीत स्टील कलरच्या नव्या करकरीत ओपेल ॲस्ट्रो गाडीत बसला। तर मित्रांनो, हा होता कहाणीचा भाग 1। कहाणीचा भाग 2 लवकरच तुम्हाला ऐकायला मिळेल। नमस्ते।